नमस्कार. मी रस्त्यातून जात असताना हे काका मला रस्त्यामध्ये चालत जाताना आणि ती बासरी वाजवताना दिसले आणि त्या ठिकाणी थांबलो आणि नक्कीच त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करावी या दृष्टीने मी तिथे जवळ गेलो आणि त्यांना विचारलं. तेव्हा मला कळालं की यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि ते चांगले एक कलाकार आहेत. कोणाकडे भीक न मागता ते स्वतःची कला सादर करतात आणि आमच्यासारखे लोक त्यांना मदत करतात. तर नक्कीच त्यांचा हा व्हिडिओ घ्यावासा वाटला. अशा व्यक्तींना नक्कीच आपण मदत केली पाहिजे. म्हणूनच हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे. धन्यवाद. आता या ठिकाणी एक काका आहेत. त्यांचं वय साधारण असेल 60-65 आणि त्यांना दुर्दैवाने दिसत नाही आहे. परंतु एक व्यक्ती जी कलाकार आहे ती लोकांकडे भीक मागण्यापेक्षा ती नक्कीच कलाकारी सादर करते. तर ते चांगला पावा वाजवतात. बासरी वाजवली त्यांनी. एक मला छानपैकी अजून एक वाजवून दाखवा. एक नंबर. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीत माथा, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीत माथा. व्हेरी गुड, खूप छान. काका काय नाव तुमचं? मधुकर गिरीनाथ त्रिभुवन. या ठिकाणी हे काका खूप हुशार आहेत. ते 2 वाक्य माझ्याशी इंग्लिशमध्ये सुद्धा बोलले आणि त्यांना आपण नक्कीच मदत करूया. हे ठाण्यामध्ये मी कामासाठी चाललो होतो तेव्हा मला ते रस्त्यामध्ये दिसले. तर नक्कीच अशा लोकांना मदत करणे आपलं कर्तव्य आहे. नक्कीच त्यांच्या कलाकारीला आपण दाद देणे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांना छोटेसं का होईना त्यांना बक्षीस देतो आहे. काका घ्या. 20 नाही 50. 50. हां, नवीन नोट आहे ना 50. हा, तो नंबर वेगळा आहे ना. हो, हे बघा, आकडा वेगळा आहे. बघा 50च आहे पण आकडा वेगळा आहे. बरोबर. आकडा वेगळा आहे. म्हणजे त्यांना नोटीचं सुद्धा ज्ञान आहे कशी ओळखायची. ही नवीन नोट आहे त्यामुळे थोडंसं त्यांना लक्षात आलं नाही. चला, ओके, धन्यवाद काका. ओके, डोंट वरी. गुड आफ्टरनून. ओके ओके ओके, बाय.